हरिः ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरवे नमः। यदारम्भो दर्हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदारम्भे दयानन्दं दम्भोदरपदान्वितं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दिवो भक्तिने मोक्षैः पुराणादामया वेदतो हि मुक्तेन गरीपावुले स्वर्णे चन्द्रभागा नमस्कारमाधा तुला पाण्डुरङ्गा मङ्गलमूर्ति मोरया पण्डरिनाथ महाराज की जय। जगदम्बा भवानी माता की जय। बजरंगबली हनुमान की जय। सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण
श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। धर्माचे पालन करणे पाखंड मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ। कीर्तनाच्या प्रबंधासाठी घेतलेला अंग जगद्गुरु तुकारामांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करताना सांगतायत, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, तेथी आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनिया बाणसे, नाही भीड भाड तुका म्हणे काना बोल। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या भंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जन्मण्याचं ध्येय सांगितलं। आम्ही जन्माला आलो कशासाठी आलो, आमच्या जन्मण्याचं ध्येय आत्ता आम्ही जन्माला येण्यापूर्वी ठरवून आलो, आणि ते म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे महाकरण काम। याशिवाय आम्हाला दुसरं काहीही करायचं नाही, हेच आम्हाला करायचं आहे। मग असं जन्मण्याचं ध्येय त्यांनी वेगळ्या प्रकारचं विशेष ध्येय ठरविलं। त्याला कारण काय? त्याला कारण 3 होती। त्याला
तीन होते. त्यातलं पहिलं कारण परमनिष्ठ पांडुरंगाचे भक्त असल्यामुळं भगवंत ज्या कार्यासाठी ज्या भूतला अवतरतो तेच कार्य आपण केलं पाहिजे, हे पहिलं कारण आहे. अतिशय महत्वाचं पहिलं कारण आहे. भगवंत कशासाठी अवतरतो सर्वांना माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने वर्णन करून ठेवलं आम्ही कशासाठी अवतरतो या भूतला. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माचा उत्कर्ष होतो, तेव्हा तेव्हा तदा तदा अहम आत्मानं सृजामि, तदात्मानं सृजाम्यहम. सृजतीचा अर्थ उत्पन्न होणे आणि कार्य करणे. मग हे जर कार्य परमेश्वराचं आहे, आम्ही परमेश्वर पांडुरंगाचे भक्त आहोत, मग भगवत कार्यच आपण केलं पाहिजे ना. म्हणून हे पहिलं कारण सांगितलं होतं. पुनरावृत्ती झाली आहे किंवा पुन्हा आठवणीसाठी म्हणून सांगितलं. पहिलं कारण आहे हे महत्वाचं. आणि दुसरं कारण या मानवी देहाचं कल्याण धर्माशिवाय अन्य कशाने होऊ शकत नाही. या देहाच्या कल्याणाला धर्माची नितांत गरज आहे, काळाची गरज आहे. आत्मोद्धार थोडा बाजूला ठेवूया, नाही का, या जीवाचा उद्धार थोडा बाजूला ठेवूया, तो तर करायचाच आहे. मानवी देह आपण धारण केला केवळ त्या जीवाच्या उद्धारासाठी म्हणूनच. पशुदेहामध्ये राहून मानव जीवाचा उद्धार होत नाही, कारण पशुदेहाला गती नाही. सर्व रामदास स्वामी वर्णन करून सांगतायत अद्भुतामध्ये, पशुदेही नाही गती, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, या लागी नरदेही प्राप्ती भगवंताची. पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलती, या लागी नरदेही प्राप्ती. जीवाच्या उद्धारासाठी नरदेहच प्राप्त करावा लागतो. देह अनेक आहेत, 84 लक्ष योनी देह आहे. त्यामध्ये मानवदेह हा श्रेष्ठ दर्जाचा आहे. नरदेही आल्यानंतर काय करायचं आहे, असा परमपुरुष परमात्मा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. नरदेही आलिया एक, नरदेही आलिया एक, काहीतरी करावे सार्थक, घेणे पाहिजे परलोक परमदुर्लभ, परमदुर्लभ दो. परमदुर्लभ असा परमात्मा प्राप्त करून घ्यावयाचा असेल तर हा नरदेह श्रेष्ठ सांगितला. त्या नरदेहाचं महत्व समर्थरामदासांनी केलं, सांगितलं. हा देह एकदा गेला की गेला, पुन्हा येणे नाही. आपल्याला माहिती आहे येणे आहे, कर्मानुसार भोग भोगण्यासाठी येणे आहे, परंतु कोणत्या रूपात येऊ, कोणत्या देहात येऊ कोणी पाहिलंय? नरदेहच मिळेल माहिती नाही. कोणताही देह येऊ शकतो. अंते मती सागती, अंतकाळी बुद्धी जशी असेल त्याप्रमाणे पुढची गती प्राप्त होते. आणि म्हणून काल सांगितलं आपल्याला चांगली गती प्राप्ती व्हावी वाटत असेल तर नरदेह प्राप्त व्हावा असं मी म्हणत नाहीये. चांगली गती सद्गती, नरदेह प्राप्त होण्याची चांगलीच गती आहे, परंतु चांगली गती प्राप्त व्हावी वाटत असेल तर नाम सांगितलंय. शेवटच्या क्षणी ज्याच्या मुखात भगवत नाम आहे त्याला चांगली सद्गती प्राप्त होते. सागती, चांगली गती. मग उत्तम लोकाला जाऊ शकतो तो, जसं तुमचं कर्म असेल त्याप्रमाणे. अनेक लोक आहेत, चांगले लोक अनेक आहेत, आणि फक्त एक लोक असा आहे सगळेजण त्या ठिकाणी जातात, तो आहे यमतो. सर्वसामान्यांसाठी यमतो. परंतु भगवंताची भक्ती करून चांगल्या लोकाला आपण, शिवाची भक्ती असेल तर शिवलोकाला जाल, विष्णू भक्त असाल तर विष्णू लोकाला जाल, गोलोकाला जाल, ब्रह्मलोकात, अनेक लोकांना तुमची कशी भक्ती असेल त्यावर. आणि म्हणून या नरदेहाचं महत्व सांगताना समर्थांनी
दुसरं कारण जगद्गुरुकाराम महाराजांनी सांगितलं. दुसरं कारण धर्माचे पालन करणे, पाखंड खंडणे हे जेव्हा करणे काम हे तुमच्या जन्मण्यात हे स्वीकारलं. त्याला कारण हे दुसरं सांगतोय. पहिलं सांगून झालं भगवंत ज्या कार्यासाठी अवतरतो ते आपण केलं पाहिजे, हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण मानवी देहाचं कल्याण धर्माशिवाय अन्य कशानेही होऊ शकत नाही. देह सांगितलंय, हा देह पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11 मन, 11 इंद्रियांचा हा देह. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय, याच्यावर नियंत्रण मनाचं, आणि मनावर नियंत्रण आहे ते असलं पाहिजे. ही सगळी इंद्रिय मनाच्या द्वारा चालायला लागली तर मग तंत्र बिघडेल सगळं. मनाच्या द्वारा जरी चालत असली, मन ही तिकडं जात असली ही सगळी इंद्रिय, तरी सुद्धा बुद्धी त्या मनावर बुद्धीचं नियंत्रण हवंय. आणि नुसती बुद्धी नाही, बुद्धी सगळ्यांना आहे, प्राण्यांना आहे, पशुपक्ष्यांना आहे, किडामुंगीला पण बुद्धी आहे. परंतु त्यावर समजा विवेक बुद्धीचं नियंत्रण पाहिजे, तेव्हा कुठं आपण सगळं साधू शकतो. असा हा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11 व 11 इंद्रियांचा हा देह उत्तम राहावा. उत्तम म्हणजे ठणठणीत, कुठलीही तक्रार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत. जसा देह ठणठणीत आपण आलाय, दिलाय भगवंता, तसा जाताना त्या क्षणी सुद्धा उत्तम ठणठणीत अगदी राहावा त्या क्षणीपर्यंत. मग कसा राहील तो? उत्तम राहण्यासाठी ज्याचं आचरण धर्माप्रमाणे आहे, काटेकोरपणे धर्माचं पालन ज्याचं आहे, त्याचा देह उत्तम राहू शकतो. तुम्ही म्हणाल बुवा ते कसं? मग त्यासाठी धर्म नीट समजून घेतला पाहिजे. धर्म या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. धर्म म्हणजे काय? धर्म हा 2 अक्षराचा शब्द असला तरी त्याची व्याप्ती फार मोठी आहे. केवळ धर्म या 2 शब्दावरती बोलायला जर आपण गेलो ना, संपूर्ण महिना जरी बोललो तरी वेळ कमी पडेल. तुम्ही म्हणाल अरे बापरे, महिना बुवा एकच भंग घेणार आहात. मग तुमचा भंग आम्ही ऐकला, पाठ पण झाला, उद्यापासून आम्ही येत नाही, आता पाठ करायचा नाही. पंढरीनाथ महाराज की जय जय. केवळ एका ओवीवरती, एका भंगावरती नव्हे, एका शब्दावरती सुद्धा प्रवचन करणारे, कीर्तन करणारे मोठे मोठे रसी महाराज होऊन गेले. आणि एका भंगावर एका दिवसात कोणी करे? एका अभंगावर एका दिवसात, एका ओवीवर एका दिवसात. एका अभंगावर महिना करणं सोपं नाही. त्याचा विस्तार करावा लागतो, तोही व्यवस्थित. विषय सोडून बोलून चालत नाही. नाही तो विषय राहिला एकीकडे, बुवा जातो दुसरीकडे, नाही चालत. मुद्देसूद बोलावं लागतं, वायफळ बोलून चालत नाही. सगळे जाणकार श्रोते असतात, नाही का? आणि मासे महात्मे मोठे होऊन गेले. मागील वर्षी श्रावणामध्ये आम्ही यायचो होतो इकडे कीर्तनाला, पण आमच्या कोरोनाने येऊन दिलं नाही. मग आमच्या बदली भूपेंद्र बुवांनी कीर्तनं केली. म्हणजे बुवा कठीण झालंय, ऐन वेळेवर रिझर्वेशन मला कॅन्सल करावं लागलं. बुवांनी सांगितलं उद्यापासून महिना आहे, पण बुवा आजच्या दिवशी रद्द करा, तुम्हाला येऊ देणार नाही, तिकडेच अडवतील, क्वारंटाईनला टाकतील आणि सगळं राहील लागेल. बघू पुढील वर्षी. त्याप्रमाणे पुन्हा तो या वर्षी बुवांनी आणला. आनंदाची बाब आहे. रामरायाच्या इच्छेनं आणि त्याच्या कृपेनं सगळं घडतं. जे होतं, जे घडतं रामाच्या इच्छेने, नाही का? वृक्षाची ही पाने हारे त्याची सत्ता, नाही का? चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण. मुखातून शब्द जो बाहेर पडतो तो बोलविणारा सुद्धा धनी वेगळाची. आपण आपल्या इच्छेनं आणि सत्तेनं नाही बोलू शकत. तुम्ही जर मला म्हणालात की बुवा त्या खोलीत बसून प्रवचन करा, कीर्तन करा, नाही तर म्हणा आठवत नाही आम्हाला काय बोलतोय. याला पण सांगितलं. हे म्हणतात मला बुवा मला हे सांगा ते, म्हणजे मला तिथे आठवतच नाही. आठवण्याचा प्रयत्न करतो पण आठवत नाही म्हटलं मला. तिथे एकदा गेलो की मग भराभरा मला सगळं आठवतं आणि सुचतं. म्हणजे तो सुचवतो. सोपं नाही. करून पहा, प्रयोग करून पहा. अनुभवातली बोल सांगते.
पण गंमत अशी, मागील वर्षी आम्ही येऊ शकलो नाही. मग उपेंद्र बुवांनी संपूर्ण महिना या ठिकाणी कीर्तन केली, ऑनलाईन बघत होतो. सप्रे साहेबांनी ती पाठवली, आम्ही घरी बसून ऐकलं. एका श्लोकावरती महिनाभर त्यांनी केलं. समर्थांचा श्लोक घेऊन एकाच रागामध्ये एका श्लोकामध्ये सगळं नाही का मजेदार झालं. आम्ही ऑनलाईन पाहत होतो. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, बाहेर सुद्धा सगळे पाहत होते. तेव्हा शक्य आहे, करणं शक्य नाही. तेव्हा सतत विवेक बुद्धी जागृत पाहिजे. ते सगळं ठिकाणावर असलं तर सगळं घडतं आणि सगळं होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच की मानवी देहाचं कल्याण धर्माच्या अन्य कशाने होऊ शकत नाही. म्हणून धर्म हा शब्द 2 अक्षराचा असला तरी त्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि तो अर्थ समजून घेतला पाहिजे. गर्व से कहो हिंदू है, झाला का असं बोंबा ठोकून शंख वाजून झाला का धर्म? बोलून उपयोगाचं नाही. हा जो शब्द आहे धर्म, धर्म या शब्दाचा अर्थ आचारो प्रभो धर्म. आचार विचाराला धर्म म्हटलाय, आचार विचाराला धर्म म्हटलाय. धर्म या शब्दाचा अर्थ कर्म आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर धर्म याचा अर्थ कर्म आहे. नुसतं कर्म नव्हे, कर्म सगळेच करतात. आम्ही तुम्ही पशु पक्षी प्राणी किडा मुंगी सगळे कर्म करतात. तुम्ही म्हणाल वा आम्ही नाही कर्म करणार, कर्म नाही काय करणार. नाही म्हटलं तरी कर्म घडतं, नाही म्हटलं तरी घडतं. तुम्ही म्हणाल बुवा आम्ही बसून राहू गप्प, तेही कर्मच आहे. गप्प बसून राहणं, मौनम सर्वार्थ साधन, तेही कर्मच आहे. तुम्ही म्हणाल बुवा आम्ही निजून राहू, तेही कर्म. निजणे शयन विधी आहे ती. बुवा आम्ही काही करणार नाही आणि तेही कर्मच. अहो कर्म काय, जन्माला आल्यापासून मरेश्वर कर्म संपत नाही. प्रत्येकाला करावं लागतं, नको म्हटलं तरी करावं लागतं आणि करतो. आणि मेल्यानंतरही मग तुम्ही म्हणाल बुवा मेल्यानंतर काय राहिलं शिल्लक? मेल्यानंतर सगळं संपलं नाही का, त्याला नेऊन पेटवलं, राख रांगोळी झालीये, आता काय उरलं असं म्हणून चालत नाही. उरतं. कर्म संपत नाही, मरेस तो कर्म संपत नाही. मेल्यानंतरही कर्म संपत नाही. मेल्यानंतर तो करू शकत नाही. आणि म्हणून त्याचं कर्म आपलं नव्हे, त्याचं आपल्याला करावं लागतं. नाही त्याचं कर्म आपण करतो. शेवटचं सगळं राहिलेलं नाही, 10व्या दिवसापासून सगळे कर्म करतो ना आपण. कोणाचं कर्म आपलं आहे का ते? त्याचं आहे, पण त्याचं कर्म आपल्याला करावं लागतं. याचा अर्थ मरेश्वर कर्म संपत नाही, मेल्यानंतरही कर्म संपत नाही. असं कर्म या जीवाला चिकटून आहे, कर्म संपत नाही. पण नुसतं कर्म नव्हे, व्यवस्थित कर्म पार पाडणं याला धर्म म्हणतात. कर्म सगळे करतात, सगळे करतात कर्म, परंतु व्यवस्थित कर्म पार पाडणं, धर्माप्रमाणे कर्म करणं याला धर्म म्हणताय. मग त्याचे 5 प्रकार सांगितले. 5 प्रकार आहेत, 3 कारण आहे. त्यातलं दुसरं कारण आज मी सांगतो तुम्हाला. दुसरं कारण आहे मानवी देहाचं कल्याण होण्यासाठी धर्माची नितांत गरज आहे, काळाची गरज आहे. मग ती कशी आहे? मग धर्म नीट समजला पाहिजे. पण धर्म या शब्दाचा अर्थ मी सांगितला. धर्म म्हणजे कर्म, कर्म म्हणजे कर्तव्य कर्म. आणि त्या कर्तव्य कर्माचे प्रकार 5 प्रकारचे कर्म आहे. 5ही प्रकारच्या कर्माचं आचरण केलं, 5ही प्रकारच्या कर्माचं आचरण केलं, वेगळा परमार्थ नाही. 5ही प्रकारची कर्म जी आहे ती जन्माला आल्यापासून मरेश्वर करावं लागणारी कर्म आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करावं लागणारी कर्म या अंतर्गत आहे, मोडतात त्याच्यामध्ये. सकाळी उठल्यापासून करावं लागणारी कर्म, जन्माला आल्यापासून मरेश्वर करावं लागणारी कर्म या 5 कर्मात मोडतात. 5 कर्मात कोणती कर्म होईल? धर्म या शब्दाचा अर्थ कर्म, नुसतं कर्म नव्हे तर व्यवस्थित कर्म पार पाडणं. मग 5 कर्म कोणती? तर पहिलं नित्य कर्म. पहिलं नित्य कर्म सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तोवर करावं लागणार हे नित्य कर्म आहे.
दुसरं कर्म आहे नैमित्तिक, निमित्ताने येणारं कर्म ते करावं लागतं, केलं पाहिजे. का करायचं नंतर सांगतो. तिसरं कर्म आहे काम्य, चौथं कर्म आहे निषिद्ध, बरं का. आणि पाचवं कर्म आहे प्रायश्चित्त. ही 5 प्रकारची कर्म आहेत की आपल्याला करावी लागतात. ती सगळी कर्म आपण घरात राहूनच करायची आहे, घर सोडून जाऊन करायची नाहीये. घरात राहून सगळी कर्म होतात. परमार्थ याचा अर्थ घरात राहूनच उत्तम प्रपंच करणं म्हणजे 5 प्रकारची कर्म करणं. घरात राहून परमार्थ आपोआप होतो. उत्तम प्रपंच करणं यालाच परमार्थ म्हटलंय. कारण वर्णाश्रम विहित कर्म करणे हा प्रथम धर्म आहे. वर्णाश्रमानुसार जे विहित कर्म चालून आपल्याला आला आहे, प्रत्येक वर्णाला चालून आला आहे. जे 4 वर्ण आहे त्या वर्णाला जे विहित कर्म चालून आलं आहे ते जन्मापासून मरेस्तोवर ते विहित कर्म उत्तम रीतीने पार पाडणं याला धर्म म्हटलंय. कर्तव्य कर्माला धर्म म्हटलंय, नुसत्या कर्माला नाही, कर्तव्य कर्माला. प्रत्येकाचं कर्तव्य काय काय आहे मी काही सांगायला नको, ते प्रत्येकाला कळतं. आणि म्हणून धर्म या शब्दाचा अर्थ कर्म, 5 प्रकारची कर्म. त्यातलं पहिलं नित्य कर्म. नित्य म्हणजे रोज करावं लागणारं कर्म. तुम्ही म्हणाल बुवा रोज आम्ही सगळे व्यवस्थित कर्म करतो, खरंच करतो का? मी सांगतो त्याप्रमाणे करतो का? लक्षात घ्या, प्रत्येकाने चिंतनाचा विषय आहे. आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये जे काही वर्णन केलं आहे, आपला देह उत्तम ठणठणीत राहण्यासाठी नितांत काळाची गरज कशी आहे, या देहाच्या कल्याणाचा विचार चाललाय आपला. हा देह चांगला राहावा, हात पाय डोळे कान सगळे इंद्रिय व्यवस्थित राहावे, चांगले राहावे, यासाठी धर्माप्रमाणे आचरण सांगितले. मग त्यातलं पहिलं नित्यकर्म. नित्य म्हणजे रोज करावं लागणारं कर्म. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण काय करतो? झोपेतून उठल्यानंतर मुखमार्जन विधी करतो. सगळेच करतात उठल्यानंतर, नाही का? मुखमार्जन विधी म्हणजे दंत धावन विधी. पण त्याही आधी विधी आहे. त्याच्याही आधी दात घासण्याच्या आधी, अंथरुणावरून उठण्याच्या आधी, उठून बाहेर जाण्याच्या आधी, अंथरुणावरून उठल्या उठल्या ज्या भगवंताच्या कृपेनं आपण जाग झालोय. आपण जाग होत नाही, तो करतो. त्याच्या इच्छेने सगळं घडतं, बरं का? भगवंताच्या कृपेनं आपण जाग होतो, नवे नवे तो उठवतो, जाग करतो आणि तोच झोपवतो. पण आज झालं झोप, आता जास्त झाले, नाही का? तुम्ही नको म्हटलं तरी झोप येते. ती वेळ आहे झोपेची, त्यावेळी झोप येते. मी म्हणणारा सुद्धा झोपतो, येते की नाही? ही व्यवस्था कोणी करून ठेवली आहे? उठण्याची, झोपण्याची, ही सगळी व्यवस्था अनेक गोष्टी आहेत, चिंतनाचाच विषय. सर्व त्या भगवंताच्या कृपेने हे चाललंय सगळं विश्व. प्रत्येकाची व्यवस्था त्या भगवंतानं करून ठेवली आहे. पण ती व्यवस्था आम्ही बिघडवतो, आम्हीच. तो उठवतो, बरं का? आणि त्याने जर मनात आणलं नाही, समजा मनात आणलं नाही, आणलं तर मग काय होईल हे काय सांगायला नाही. मी इंदोरला आलो होतो महिनाभर कीर्तनाला. इंदोरला राम वैदिक आश्रमात होते, गणपती मंदिरात श्रावण मास कीर्तन. तेव्हा अध्यक्ष विठ्ठल जोशी होते, बाकीचे ट्रस्टी त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं. तर कीर्तनाला भरपूर श्रोते गणपती मंदिरामध्ये इंदोरला. खटाखट मंदिर भरायचं, आनंद व्यवस्थित छान चालतं. रोज कीर्तनाला येणाऱ्यांपैकी एक श्रोता, पती दोघं यायचे, दोघंच होते घरामध्ये, आणि इतर असतील. परंतु नित्य येणारे, कीर्तनाला येणारे, आणि त्यांचा अनेक ग्रुप होता. वयोवृद्धांचा, मॉर्निंग वॉकला जाणारे, सकाळी उठल्यानंतर फिरायला जायचं ना, तर ते बागेत जायचे फिरायला. मग बागेमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारची आसनं, योगासनं, काय काय ज्याला जे झेपे येते. कोणी चालायचं भरभर 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 घाम फुटेपर्यंत,
शुगरवाल्यांसाठी नाही का डॉक्टर सांगतात भरभर चालायचं खांब फुटते सोबत शरीराला व्यायाम पाहिजे. शुगर आणि बीपी हे सगळे आजार रोग हे सगळे अलीकडे आले, पूर्वी नव्हते. व्यायाम घरातच व्हायचा. अनेक कामं घराच्या घरात विरुद्ध पाणी काढायचं, दळणकांडण करायचं, झाडझूड करायचं, आपोआप शरीराला व्यायाम व्हायचा. आता होत नाही म्हणून अनेक लोक जडले. आणि याप्रमाणे हे दोघं जण मॉर्निंग वॉकला जायचे बागेमध्ये. सगळेजण कोणी फिरायला, कोणी उड्या, कोणी काय, कोणी हसण्याचा पण व्यायाम आहे. खूप हसायचं म्हणतात. कदा कदा हसायचं, हसू येत नसलं तरी हसायचं. मोठ्यांना खो 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 करून हसू व्यायाम. तोंडाचा व्यायाम आहे का डोक्याचा त्यांनाच नाही, मला नाही. पण खूप हसायचं हा 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 तो व्यायाम. आणि हा जो कोण होता पती पत्नी यायची ना, ती बायको पण फिरायला जायची मॉर्निंग. आणि हा आसनं करायचा. हा तिचा नवरोबा हा आसन करायचा. कोणतं आसन? त्याच्या मोठ्या आवडीचं आसन. त्याच्या आवडीचं आसन म्हणजे शवासन. दुसरं नाही, शवासन म्हणजे शवासारखं पडून राहायचं. हालचाल करायची नाही, असं मरून पडल्यासारखं टिपटीप पडून राहायचं. हा शवासन करायचा. मग ह्या सगळ्यांचं फिरणं बिरणं झालं. इंदोरची घटना आहे, सत्य घटना आहे. खोटं बोलायचं काही कारण नाही. रामराजाच्या पुढे आमची ही जीवा आम्ही कधी करणार, खोटं नाही. आणि याप्रमाणे तो शवासन करायचा. नाव सांगत नाही, मला माहित पण नाही, मी विचारलं नाही. अनेक होते, कोणाकोणाचे नाव लक्षात ठेवायचे. तो शवासन सगळे जण फिरून आले. यांना वाटतं यांचं असं अजून झालेलं नाहीये, वाट बघूया म्हणून सगळेजण बसले जरा गप्पा मारत. पण रोजचा जो नियम होता काही ठराविक अर्धा तास 20 मिनिटं 15 मिनिटं ते काही ठराविक असं नाही. वेळ होऊन गेली, वेळ संपून गेलेली. हा उठलाच नाही. म्हणून लोकांनी त्याला जवळून हात मारले, अहो उठा की, किती वेळा आसन करताय, उठा. पण हे कसले उठताय? त्यांना वाटले झोपले की काय, गाड झोपले की काय. पण हात मारून उठे ना, तेव्हा त्यांना हलवलं तरी काही प्रतिक्रिया नाही. ते वैकुंठवासी झाले होते. पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा झाले हे शरीर नाही का कोणाची सत्ते, झाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते कोण बोलविते हरी विना. झाले हे शरीर कोणाची सत्ते, झाले हे शरीर कोणाची सत्ते, झाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते. विते म्हणजे प्रसविते. मुखातून शब्द जो बाहेर पडतो हे सुद्धा प्रसविने. ही क्रिया त्याच्या इच्छेशिवाय घडत नाही. कोण बोलविते हरिण म्हणजे सत्ता आहे ना, सत्ताधारी कोणीतरी आहे ना. मग मानवाची अहंता गेली कुठे? मग मीपणा कशाचा आपण करायचा? काय आपलं काहीही नाही. हा देह पण आपलं नाही, सगळं त्याच्या कृपेने चाललाय. तो सर्वांना ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार तो पुरवितो, देतो. आणि म्हणून भगवंताच्या पुढे परमार्थ मार्गामध्ये माशी एवढा मीपणा कुठेतरी दडलेला असतो, तो पण नाही चालत. माशी एवढा पण नाही. आणि म्हणून मायेचं पाठोड बाजूला सारून आत्मस्वरूपाची ओळख करून त्या भगवतत्वाला समजून घेणं फार महत्वाचं आहे. ते समजण्यासाठी आमच्या तुकाराम महाराजांनी धर्म सांगितलाय. धर्म म्हणजे कर्म, कर्म म्हणजे कर्तव्य कर्म. हात उठला नाही झोपेतून, गेला होता. मग या लोकांनी मग काय सगळं झालं कार्यक्रमात. मग संध्याकाळी आमच्या कानावर बातमी आली, म्हणजे बुवा अहो रोज कीर्तनाला ते नाही का दोघं यायचे पतिपत्नी अमुक तमुक. अहो म्हणले ते गेले. म्हणलं गेले कसे? हा टट्यात एखादं असू शकतो, परंतु झोपेतच गेले. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर गोव्याचं. गोव्याचे आमची देवारी
बरं का. त्या देवाने त्याकडे नवदुर्गा मंदिर देवीचं सगळे महाराष्ट्रातले बुवा कीर्तनाला जातात. 2 ठिकाणी संमेलन असतात. शांतादुर्ग गेला असतो त्यांच्याकडे असतो. सगळे कीर्तन नवरात्राला दरवर्षी. आणि ह्याप्रमाणे देवारी रात्री म्हातारे वयोवृद्ध होते. टीव्ही पाहिला, जेवण झाली, टीव्ही पाहिला आणि सगळ्यांच्या ब्राह्मण मुहूर्तावर आधी उठायचे. पुजारी होते ते देवीचे. पूजा त्या सोहळ्यामध्ये अमुक सगळं विधी सगळ्यांच्या आधी उठायचे. पण त्या दिवशी रात्री जेवण खाण दपाटपा टीव्ही पाहिला आणि झोपले आणि सकाळी सगळे उठले पण हे झोपून नाही. नंतर आमच्या कानावर बातमी आली की बुवा देवाने गेले म्हणून, पण झोपेतच. तेव्हा सगळी रामाची इच्छा नाही का असं म्हणायचं. जे जे होतं ना उठवतो तेच करतो. आणि म्हणून ज्याच्या कृपेनं आपण उठतो झोपतो सगळं व्यवस्थित करतो त्याचं स्मरण उठल्या उठल्या केलं पाहिजे. प्रातस्मरण नित्यकर्मातलं मी सांगितलंय. सकाळी झोपेतून उठल्या नंतर मग मुखमार्जन दहावर विधी करण्याच्या आधी भगवंताचं स्मरण करायचंय. उठल्या उठल्या भगवंताचं स्मरण करायचं आहे. आपले 2 हात पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदः, प्रभाते करदर्शन, समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडिते, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं शिवस्वमे. 2 हात आपले पाहिजे. सगळं आपल्या हातातच आहे. जे काय आहे ना सगळं आपल्या हातात आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, लक्ष्मीचा वास आहे. करामध्ये सरस्वती तिचाही वास आहे. आणि करमूले तु गोविंदः, प्रभाते करदर्शन, भगवंताचा वास तुमच्या जवळ आहे. परमेश्वर दूर नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगत, चालविशी हाती धरवून या. आणि एवढंच नव्हे तर पुन्हा एक तुम्हाला सांगतो. आम्हाला भगवंताने स्मृती दिली आहे. आम्हाला कळत नाही काही गोष्टी. परंतु भगवंत जो आहे ना तो दूर नाही जवळ आहे. आणि रोज प्रत्येकाला येऊन भेटून जातो. प्रत्येकाला प्रत्येक जीवाला रोज येऊन प्रत्यक्ष कोणत्या तरी रूपामध्ये येऊन भेटून जातो. पण आम्ही नाही ओळखत हो. तो येऊन गेला तरी आम्हाला काही कळत नाही. काय म्हणायचं आता? प्रत्येकाला भेटून जातो. प्रत्येक जीवाला. तुम्ही म्हणाल त्याचा आमच्याकडे दुर्लक्ष नाही, लक्ष तुम्हीच त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. तो कोणत्या रूपात येईल, तुम्हाला भेटून जाईल, काही सूचना करून जाईल, काही सांगून तरी जाईल. अडचणी असतील तर त्यात मार्गदर्शन तरी करेल. कोणाच्या रूपाने येऊन जातो. पण आपण कमी पडतो. कुठे कमी पडतो? साधनेमध्ये, उपासनेमध्ये. म्हणून आम्हाला ते लगेच कळत नाही, आकळत नाही. आणि म्हणून आपली उपासना असेल या इष्टदेवतेविषयी, ती इष्टदेवता शेवटी त्याचीच रूप आहे सगळी भगवान नारायणाची. तेव्हा निजनिष्ठे नाम घ्यावे. तो भगवंत येतो आणि कृपा करतो. प्रत्येकावर कृपा करतो. कृपेला पात्र व्हावं लागतं. हेच तुकाराम महाराज पूर्वपदामध्ये सांगतायत. नित्यकर्म सांगितलं आम्ही. प्रातस्मरण, भगवंताचं स्मरण करा प्रथम. नंतर दात घासायचं. आणि त्यानंतर मग उरलेली जी कर्म आहे, बरीच कर्म आहे नित्यकर्मामध्ये. संध्याकाळी झोपेसवर करावं लागणारी कर्म नुसती करायची नाही, व्यवस्थित केली पाहिजे, पार पाडली पाहिजे. कशी करायची? भगवंताचं स्मरण कोणत्या प्रकारे करायचं, कसं करायचं ते सगळं उद्याच्या कीर्तनात पाहू. आज हे थांबू. धर्माचे